वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी सर्वात महत्त्वाचा संदेश आज घेऊन आलेलो आहे. वास्तविक पाहता खूप सारे विद्यार्थ्यांचे पालक हे वेगवेगळ्या संस्थेमध्ये गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये जॉब करत असतात. त्यासाठी त्यांच्या कॅटेगरीनुसार जर आपण पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 10 ते 11 कॅटेगरीमध्ये वर्गीकरण होतं. त्यामध्ये ओपन, EWS, SC/BC, OBC, SBC, VJ, NT, BC, D, SC आणि ST या कॅटेगरी मधून महाराष्ट्रामधलं रिझर्वेशन आपल्याला डिस्ट्रीब्युशन होताना दिसतं. परंतु त्या सर्व कॅटेगरी सिद्ध करण्यासाठी आपल्या सर्वांना माहीतच आहे की EWS या कॅटेगरीसाठी रिसेंट इयरचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आणि जे काही त्याचे नॉर्म्स आहेत ते सेंट्रलचे आणि स्टेटचे वेगळे आहेत. या नॉर्म्स नुसार आपल्याला जर असेल तर EWS सर्टिफिकेट मिळतं आणि तुम्हाला कॅटेगरी मधला मेरिट मधला तर लाभ मिळतो. त्याचबरोबर आपल्या सर्वांना फीज मधला सुद्धा बेनिफिट मिळू शकतो. वास्तविक आजचा जो सब्जेक्ट आहे ते OBC, SC/BC मराठा आरक्षण, SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास, VJ आपण त्याला विमुक्त जाती म्हणतो, त्यानंतर त्यालाच आपण डिनोटिफाईड ट्राईब्स किंवा DT1 असं म्हणतो, त्यानंतर NT 1, 2, 3 त्याला आपण NT BCD नोमॅडिक ट्राईब्स. या सर्व कॅटेगरी सिद्ध करण्यासाठी आपल्याला पाठीमागच्या 3 वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित आपल्याला एक नॉन क्रिमी लेअर मिळत असतं. या सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर हे तिन्ही सर्टिफिकेट एकत्रित असले तरच महाराष्ट्र राज्याच्या CET सेल प्रोसेस मधील ऍडमिशन प्रक्रियेच्या स्कॅप राऊंड मधून आपल्याला मेडिकल सायन्सेस असेल किंवा किंबहुना कोणत्याही इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर किंवा फार्मसी सर्वसाठी आपल्याला जो कॅटेगरीतला मेरिट मधला बेनिफिट मिळत असतो त्याचबरोबर फीज मधला सुद्धा बेनिफिट मिळत असतो. या सर्व संदर्भामध्ये आज आपण डिटेल गोष्ट पाहणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे यासाठी जे उत्पन्नाची अट आहे, जर समजा एखादा विद्यार्थ्याचे पालक हे क्लास 3 म्हणून जर जॉईन झालेले असतील तर अशा विद्यार्थ्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त जरी असेल तर तुम्हाला नॉन क्रिमी लेअर मिळतं आणि नॉन क्रिमी लेअर मिळाल्यानंतर तुम्हाला फीज मधील सुद्धा बेनिफिट मिळणार आहे. या संदर्भातला महत्त्वाचा GR जो आहे तो 20 सप्टेंबर 2024 रोजी आपल्याला पब्लिश झालेला आहे. महाराष्ट्र राज्यातील 85% स्टेट कोट्यामधून मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मसीच्या प्रवेशासाठी OBC, SC/BC मराठा आरक्षण, SBC, NT 1, 2, 3 आणि VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलेअरची 100% आवश्यकता असते. आणि त्याचबरोबर 2025 पर्यंत ऍडमिशन घेताना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र तसेच वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असल्याने उत्पन्नाचा दाखला आपल्याला आणणं आवश्यक होतं. परंतु महाराष्ट्र शासनातील जे काही क्लास 3 किंवा वर्ग क असणारे कर्मचारी जसे की शिक्षक आणि त्या समकक्ष असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या 2013 मध्ये झालेल्या निर्णयानुसार नॉन क्रिमी लेअर मिळणार होतं. परंतु उत्पन्न जर तुमचं 8 लाखापेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला कॅटेगरी मधलं स्कॉलरशिप मधला लाभ मिळत नव्हता. आणि त्यासाठी विद्यार्थी आणि पालक यांना ही अडचण समजून घेऊन महाराष्ट्र शासनाने 20 सप्टेंबर 2024 रोजी जो GR आणला किंवा शासन निर्णय किंवा गव्हर्नमेंट रेग्युलेशन आणलं त्यानुसार आपल्या सर्वांना क्लास 3च्या असणाऱ्या गव्हर्नमेंट GR जे आहे तो GR जो आहे तो 20 सप्टेंबर 2024चा शासन निर्णयाप्रमाणे सर्व विद्यार्थी आणि पालकांचे एकत्रित कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल आणि ते क्लास 3 म्हणून जॉईन असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमी लेअर पण मिळणार आहे. त्याचबरोबर त्याचं कॅटेगरीतलं मेरिट मधलं बेनिफिट मिळेल. त्याचबरोबर फीज मध्ये सुद्धा आपल्याला बेनिफिट मिळणार आहे. एकंदरीत या GR मध्ये जर तुमच्याकडे नॉन क्रिमी लेअर हे सर्टिफिकेट असेल आणि तुम्हाला ऍडमिशनच्या वेळी उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागणार आहे का तर 100% लागणार नाही. आणि जरी समजा तुम्हाला जरी मागितलं तर तुम्ही द्या तरी सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप मधील जो फीज मधला बेनिफिट जो मुलींचं संपूर्ण आरक्षण आहे त्या आरक्षणाचा 10%
फीज म्हणजेच 90% फी माफी आपल्याला 100% मिळणार आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिलेअर नुसतं असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता पडणार नाही. हे सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. शासन निर्णयाप्रमाणे जरी उत्पन्नात पालकांचे एकत्रित उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल आणि त्यांच्याकडे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असेल तर अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरीचा लाभ ॲडमिशनमध्ये कॅटेगरीच्या मेरिटचा बेनिफिट मिळणार आहे. त्याचबरोबर फीमध्ये सुद्धा सवलत मिळण्याची 100% या GR नुसार म्हणजेच GR महत्त्व जो आहे तो GR 20 सप्टेंबर 2024 GR नुसार आपल्याला होत आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कमीत कमी मात्र आता सध्या ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही आत्ता काढलेलं असेल तर 2029 पर्यंत आपल्याला मिळत राहतं. परंतु याच्या गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर जरी काढलेला असेल नॉन क्रिमिलेअरच्या जी मर्यादा आहे त्याच्यामध्ये जो व्हॅलिडिटी आहे ती व्हॅलिडिटी आपल्या सर्वांसाठी 31 मार्च 2027 किंवा त्याच्या पुढची असली पाहिजे. असेल तर आपली कॅटेगरी सिद्ध होणार आहे. जर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असेल आणि नॉन क्रिमिलेअर जर आपल्याकडे नसेल तर 100% तुमची ती कॅटेगरी सिद्ध होऊ शकत नाही. त्यामुळं जर समजा हे 3 डॉक्युमेंट्स एकत्रितरित्या या सर्व कॅटेगरीसाठी म्हणजेच OBC, SBC, SCBC, व्हिजे NT 1, 2, 3 या कॅटेगरीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर आवश्यक आहे. आणि नॉन क्रिमिलेअरसाठी उत्पन्नाची अट काढून टाकलेली आहे. सर्वांना मेरिटमधलं बेनिफिट तर मिळेल परंतु फीजमधलं सुद्धा बेनिफिट मिळणार आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक पुढे राहील तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे पालक समजा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असतील आणि जर उत्पन्न त्यांचं किंबहुना एखादा बिझनेस करत असेल त्यांचं उत्पन्न टॅक्सेबल असेल आणि टॅक्सेबल असून 8 लाखापेक्षा वरती असेल तर मात्र हा बेनिफिट मिळणार नाही. हे लक्षात घ्या. फक्त वर्ग 3 क्लास 3 असणाऱ्या पालकांसाठीची ही सुविधा उपलब्ध केलेली आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या माध्यमातून आपल्याला या सर्व OBC नॉन क्रिमिलेअर संदर्भातला जो महत्त्वाचा GR आहे त्या संदर्भातला मी सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे. हा आवडला तर व्हिडिओ लाईक करा. आपले काही प्रश्न असतील ते तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकू शकता की जेणेकरून त्यामध्ये सर्व प्रकारचे टॉपिक मी तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न 100% करेल. याचबरोबर तुमच्या सर्व शंका कुशंका जरी प्रत्येकाचं उत्तर त्या ठिकाणी देता नाही आलं तरी व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या व्हिडिओमध्ये 100% येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे. त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरांपर्यंत पाठवायला पाहिजे. आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा सुरू आहे. त्याच्यासाठी आपल्याला या नंबरवरती तुम्ही जाऊन पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवलं तर ऑल इंडिया आणि स्टेट काउन्सिलिंगची संपूर्ण प्रक्रिया फक्त 5,000 रुपयामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आपल्याकडे अनुभवी जवळपास 10 ते 11 वर्षांपासूनची टीम उपलब्ध आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी हा प्रयत्न करणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची जबाबदारी तुमच्याकडे येऊन ठेपलेली आहे. ती तुम्ही पार कराल एवढीच आशावाद व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.